मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. उद्धव सेनेचा कारभार आता उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडं उद्धव ठाकरे जरी शिवसेना पक्षप्रमुख राहणार असले तरी कार्याध्यक्ष म्हणून आदित्य ठाकरे यांची निवड केल्यानंतर आता उद्धव सेनेची सर्व सूत्रे हे आदित्य ठाकरे पाहतील. उद्धव ठाकरे हे केवळ मार्गदर्शन करतील अशी परिस्थिती येणाऱ्या काळात आपल्याला दिसते. आणि उद्धव ठाकरे यांना जे बाळासाहेब ठाकरे केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जशी शिवसेना वाढवली त्या योगानेच त्या वेगाने पुन्हा एकदा उद्धव सेना वाढेल का? आदित्य ठाकरे हे आपल्या हाती सूत्र घेतल्यानंतर उद्धव सेनेला पुन्हा बल देतील का? हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र भाजपाने जे शिवसेना फोडीचं राजकारण केलं, जवळपास 40 आमदार हे मूळ सेनेतून बाहेर पडून जी नवीन शिंदेसेना स्थापन झाली आणि त्या शिंदेसेनेच्या माध्यमातून धनुष्यबाण आणि शिवसेना जे नाव आहे तेही एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्ष राहील की नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती. आणि जे काही आमदार आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आणि 2-5 खासदार आहेत ते सुद्धा भाजपमध्ये जातील, शिंदेसेनेमध्ये जातील अशी परिस्थिती असताना उद्धव ठाकरे यांनी हार मानली नाही आणि जे काही मशाल चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळालं त्या मशाल चिन्हाला घेऊन आणि नवीन पक्ष जे नाव मिळालं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, या सर्व काही नवीन असताना आपण पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात करतो. जशी बाळासाहेब ठाकरे यांनी शून्यातून शिवसेना काढली त्यानुसारच आपण आता शून्यातून पुन्हा एकदा आपल्याला आपलं राजकीय अस्तित्व उभं करायचं आहे अशी उभारी त्यांनी शिवसैनिकांना दिली. आणि त्यानंतरच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव सेनेला भरभरून असं यश मिळालं आणि त्यामुळे पुन्हा एकदा उबाटा उद्धव सेना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याचं महत्त्व वाढलं. ती महाविकास आघाडीमध्ये ही महत्त्वाची पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांची भूमिका राहिलेली आहे. मात्र त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उद्धव सेनेला म्हणावं असं यश मिळालं नाही. आणि आता येत्या 3 वर्षावर 4 वर्षावर पुन्हा एकदा विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. आणि आता पुन्हा जो उद्धव सेनेचा एक प्रमुख राजकीय क्षेत्र होता त्यामध्ये भाजप महत्त्वाची भूमिका म्हणता येईल. मात्र आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या दोघांनाही उद्धव सेनेला टक्कर द्यायची आहे. आणि आता उद्धव ठाकरे यांनी आपले जे सुपुत्र आहेत आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचा कार्याध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पदभार देण्याचं ठरवलेलं आहे. आणि सर्व सूत्रे यापुढे उद्धव सेनेची आदित्य ठाकरे सांभाळतील. आणि पुन्हा एकदा जो नवयुवक आहे तो उद्धव सेनेशी जोडला जाईल का? आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये उद्धव सेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा उभारीस येईल का? हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र आदित्य ठाकरे यांना मराठी माणसाचं महाराष्ट्राचं किती बळ मिळतं यावरही बरंच काही अवलंबून आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बऱ्यापैकी यश मिळवलं आहे. परंतु उद्धव ठाकरे यांचे काही राजकीय गणित चुकल्यामुळे त्यांना मुंबईची जी आपली सत्ता आहे ती ताब्यात ठेवता आली नाही, मिळवता आली नाही आणि त्यांच्या हातातून मुंबईची महापालिका गेली. मात्र आता
इथून पुढचे जे राजकीय आराखडे आहेत ते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांना विचारात घेऊनच आखतील. मात्र यामध्ये आदित्य ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे आणि उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे उभाटा, याला जर राजकीय उभारी द्यायची असेल तर पुन्हा एकदा शिवसेनेला आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे. रस्त्यावरची शिवसेना म्हणूनच उद्धव सेनेलाही लोकांचा पाठिंबा मिळू शकतो. तो संपूर्ण वर्गातून असू शकतो, मराठी असो, शेतकरी असो किंवा शहरी भागातून आणि ग्रामीण भागातून. शिवसेनेचे जे थोडंफार आणि रस्त्यावरचं जे आंदोलने आहेत आणि जे सामाजिक काम आहे त्यावरही बराच पाठिंबा शिवसेनेला आतापर्यंत मिळालेला आहे आणि त्यामुळेच यापुढेही उद्धव सेनेला रस्त्यावर येऊन आक्रमक व्हावे लागणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असो, बेरोजगारीचा प्रश्न असो की शहरी भागातील प्रश्न असो, यासाठी उद्धव सेनेला पुन्हा एकदा आक्रमक व्हावं लागणार आहे आणि ते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा होऊ शकतं का? आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची उभाटा पुन्हा एकदा मानाचं स्थान किंवा जे पूर्वी शिवसेनेला स्थान होतं सत्तेत सहभागी होऊ शकते का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे जो कारभार आता उभाटाचा आलेला आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा आलेला आहे, ते या जो कारभार पेलतील का आणि त्याला सर्वसामान्यांचा, मराठी माणसाचा पाठिंबा मिळेल का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.